मराठी पत्रकार भवन येथे महिला मुक्ती मोर्चा यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष अशोक खरात आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संगीताताई वाघ उपस्थित होत्या। यावेळी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। या परिषदेत संगीता वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र टीका केली। शोषित व पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याच्या कामात चाकणकर अपयशी ठरल्या असल्याचा आरोप वाघ यांनी केला। संगीता वाघ म्हणाल्या की राज्यात सुमारे 900 महिलांनी विविध तक्रारी महिला आयोगाकडे केल्या, मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही हे दुर्दैवी आहे। रुपाली चाकणकर या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या असून त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये पक्षनिष्ठेच्या आधारे भूमिका घेतलेली नाही। आज या ठिकाणी आम्ही जे पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे ती महिला आयोगासंदर्भात आहे आणि आताच्या इथे एक चर्चा सुरू आहे। ऑल महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे की रुपालीताई चाकणकर यांना पदावरून हटवण्यात यावं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या महिलांची जिथे मागणी आहे की जे आपल्या पुण्याला जे प्रकरण घडलेलं आहे, जे वैष्णवी हगवणे यांचं जे प्रकरण इथे घडलेलं आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे की रुपालीताई चाकणकर यांना पदावरून हटवण्यात यावं आणि इथे अशी एक महिला बसवण्यात यावी की ज्यांचं पॉलिटिकल पार्टीशी कुठलाही संबंध नसावा, राजकीय क्षेत्राशी कुठलाही संबंध नसावा आणि ती असेल तर ती फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी असावी, अशी लेडीज त्यांना हवी आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्रातून आमच्या सगळ्या महिला मुक्ती मोर्चा संघटनेची अशी इच्छा आहे, माझ्या महिलांची, माझ्या भावांची अशी इच्छा आहे की संगीता वाघ या ठिकाणी महिला आयोगाच्या प्रेसिडेंट बनल्या पाहिजे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात देखील चाकणकर यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्याचं वाघ यांनी नमूद केलं। हे प्रकरण एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्यामुळे त्या गप्प बसल्या असे त्या म्हणाल्या। महिला मुक्ती मोर्चाच्या वतीनं रुपाली चाकणकर यांच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करण्यात आला असून अशा व्यक्तीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवावं अशी मागणी करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेत महिला मुक्ती मोर्चाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी संगीता वाघ यांचं नाव पुढे करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अशा न्याय दृष्टिकोन असलेल्या बिगर राजकीय व्यक्तीची नियुक्ती झाली पाहिजे अशी ठाम मागणी केली। या पत्रकार परिषदेला अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना रोखठोकपणे मांडल्या। जन्मत लाईव्ह न्यूजसाठी राजेश्वर गोरमाडे यांची रिपोर्ट, अमरावतीहून।